लोंबलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे, तर वृद्ध गंभीर जखमी झाला आहे। मूर्तिजापूर येथील शेत शिवारात ही करुण घटना घडली। शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोघा जणांना 11 केव्ही लोंबलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाला। यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लगत असलेल्या संजय मधुकर गाडवे यांच्या शेतातील एजी लाईनवर नवसाळ शिवारात शुक्रवारी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली। मृतकामध्ये 16 वर्षीय युवकाचा समावेश असून जखमी 65 वर्षीय वृद्ध आहे। हे दोघेही नवसाळ येथील रहिवासी आहे। ग्राम नवसाळ येथील सोहेल शाह अयूब शाह वय वर्ष 16 व वृद्ध मेहबूब शाह बख्तार शाह हे दोघे आपल्या बकऱ्या चरण्यासाठी गेले होते। बकऱ्या चारता चारता दोघेही बकऱ्यांसह नवसाळ येथील शेतकरी संजय मधुकर गाडवे यांच्या शेतात गेले असता त्यांच्या शेतातून गेलेली महावितरणची लाईन तिचा जिवंत विद्युत प्रवाह असलेल्या तारांना स्पर्श झाल्याने बकऱ्या चारता चारता दोघेही जखमी झाले। 16 वर्षीय युवकाला विजेचा धक्का बसला असता त्याने आरडाओरड केली, तेव्हा शेताच्या आजूबाजूला असलेल्या व राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करणाऱ्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व विद्युत पुरवठा खंडित केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। दोघांनाही कुरुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं। या घटनेची माहिती गावकऱ्यांनी माना पोलिसांना दिली। माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय खंडारे, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, नंदकिशोर टिकार व सहकारी तसंच महावितरणचे मूर्तिजापूर उपविभागीय अभियंता शिंदे व त्यांचे सहकारी देखील घटनास्थळी दाखल झाले। ही घटना वाऱ्यासारखी पसरताच नवसाळ कुरुम येथील गावकऱ्यांनी धाव घेतली। अमरावती येथील इरविन रुग्णालयात या जखमींना हलवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी सोहेल शाह याला मृत घोषित केलं, तर गंभीर जखमी वृद्ध मेहबूब शाह यांच्यावर उपचार सुरू आहेत। मृतकाचे मामा सलीम शाह इस्माईल शाह यांच्या फिर्यादीवरून अभियंता खंडारे व वायरमन बनसोड यांच्या विरोधात कलम 304 अ 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सततच्या पावसाने विजेचा खांब जमिनीमध्ये धसल्याने या विद्युत तारा वाकल्या गेल्या आहेत। या संदर्भात तक्रार करण्यात आली, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही। या घटनेत मृत्यू पावलेल्या युवकाच्या नातेवाईकांना 20,000 व जखमीला 5,000 रुपयांची अग्रिम मदत त्वरित देण्यात येणार आहे। विदर्भ न्यूज करिता बाळासाहेब गणोरकर यांचा मूर्तिजापूर येथून हा वृत्तांत।